नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो आणि आपण पाहतोय मुंबई असेल, रायगड असेल, नाशिक असेल, ठाणे असेल आणि पुणे असेल या प्रमुख शहरांमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। काल रात्रीपासून ज्या पावसाला सुरुवात झाली होती त्या पावसाने मध्ये थोड्या वेळ विश्रांती घेतली होती, मात्र आज पहाटेपासून मुंबईसह अनेक प्रमुख शहरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी जेथी लावलेली आहे। सध्या मी मुंबईमध्ये आहे आणि तुम्ही बाहेरील वातावरण या ठिकाणी पाहू शकता। सध्या मुंबईमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। पावसाची सुद्धा जोरदार हजेरी सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे। रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे, मात्र बहुतांश भागांमध्ये अनेक भागांमध्ये सकल भाग जो आहे मुंबईतील त्या भागांमध्ये या मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याची याची सुरुवात झालेली आहे। अनेक रस्ते मार्गांवरती वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळत आहे। रस्त्यांच्या कडाला पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी ही अनेक ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या मुंबई असेल, ठाणे असेल, रायगड असेल, पनवेल असेल, त्यासोबत पुणे असेल आणि नाशिक असेल या सगळ्याचा आढावा आपण आता या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जी ही दृश्य पाहत आहोत ही दृश्य आहे सध्याच्या मुंबईमधल्या आपण परिसरात आहोत आणि मुंबईमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे आणि ढगाळ वातावरणासोबत मुसळधार पाऊस सध्या कोसळत आहे। या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती जर पाहायला गेलं तर मुंबई असेल, रायगड असेल या भागात दोन जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा जो होता हवामान विभागाकडून देण्यात आला होता आणि याशिवाय पुण्यामध्ये सुद्धा अलर्ट जो होता जारी करण्यात आला होता। विशेष म्हणजे रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। जगबुडी नदीसह अनेक नद्यांनी पाण्याची पातळी जी ती ओलांडलेली आहे आणि पाण्याची पातळी ओलांडली असल्यामुळे आता मुसळधार पाऊस सुद्धा सध्या कोसळताना पाहायला मिळत आहे। या सगळ्या संदर्भातील अधिक माहिती आपण जी ती जाणून घेत आहोत। एकंदरीत पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल आणि नाशिक जिल्ह्यात घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती आणि त्यानुसार पाऊस जो तो कोसळत आहे। त्यानंतर जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात वेगाने वारे सुद्धा वाहण्याची शक्यता असून धुळे, नंदुरबार आणि जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळत आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर तसेच छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। दरम्यान मुसळधार पाऊस सध्या कोसळत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर खेडमध्ये पूरस्थिती सध्या पाहायला मिळत आहे। जगबुडी नदीची पातळी सध्या जी आहे ती वाढली असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी जी आहे ती सध्या ओलांडल्याची बातमी सध्या समोर येते। याशिवाय खेड तालुक्यातील घाटमाथ्यावरती सुद्धा पावसाचा जोर अधिक असल्याने जगबुडी नदीने इशारा पातळी सुद्धा ओलांडलेली आहे। सध्या पाहायला गेलं तर खेड नगर परिषदेकडून तातडीने सतर्कतेचा इशारा सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। नागरिकांना सुद्धा सूचना ज्या आहेत देण्यात आलेल्या आहे। तो कोणालाही नागरिकांना नदीपात्रात उतरू नये अशा प्रकारचे आदेश जे ते जारी करण्यात आलेले आहेत। सर्वत्र एनडीआरएफ असतील, सुरक्षा रक्षक असतील हे दाखल झालेले आहेत। कोणत्याही स्थळी कोणतीही दुर्घटना अथवा पाणी साचल्यास त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्ती अडकू नये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सतर्कता जी आहे ती घेतली जात आहे। याशिवाय आवश्यक असलेल्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं सुद्धा आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। याशिवाय आपण पाहतोय की एकंदरीत शाळांना सुद्धा सुट्ट्या ज्या आहेत जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार रायगड जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करत काल जो पाऊस झाला होता, जसं आपण सुरुवातीला पाहिलं की काल रात्रीपासून जो मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यानंतर आजही रायगडमध्ये घाटमाथ्यावर असेल किंवा अनेक ठिकाणी असेल मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे शाळांना सुद्धा सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। एकंदरीत खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनाकडून हवामान विभागाकडून जो काही अंदाज वर्तवला जात आहे, जो काही इशारा दिला जात आहे त्यानुसार सतर्कता जी आहे ती बाळगली जात आहे। याशिवाय आपण पाहतोय की रायगड जिल्ह्यातील अलिबाग असेल, रोहा असेल, तळ असेल, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर जी आहे ती करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या संदर्भात अधिकृत माहिती जी आहे ती दिलेली आहे। याशिवाय आपण पाहतोय की सद्यस्थितीला नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये सुद्धा नदीपात्र असेल, पंचगंगा नदीपात्र असेल, गोदावरी नदीपात्र असेल यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने सुरुवात जी ती केलेली आहे। खरं तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उकाडा असतो, मात्र सद्यस्थितीत जे मान्सून आपल्याला पाहायला मिळत आहे याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे।
मुंबई असेल, यासोबतच विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. जोरदार पाऊस सध्या कोसळत आहे आणि या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती सतर्कता असेल, इशारा असेल, तो सुद्धा देण्यात आलेला आहे. खबरदारी सुद्धा घेतली जात आहे. सध्या पाहतो की नागोठणे आंबा नदी रस्त्यावर मुख्य मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. नदीचं पाणी हे रस्त्यावर आलं असून त्यामुळे नागोठणे शहरात जाणारा मुख्य रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पातळी वाढल्याने रस्त्यावर पाणी साचलं आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तासह बॅरिगेटिंग लावून वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे. प्रशासन सतर्क असून नागरिकांना नागोठणे शहरात अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन जे ते करण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाहतोय की सध्या मुंबईची दृश्य आपण पाहिली, मात्र सध्या आपण मुंबईतून लाईव्ह आलेलो, त्यामुळे ठाणे असेल, यासोबतच बहुतांश भाग असेल, सकल भाग असेल, यामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. मुंबईतील सुद्धा जो सकल भाग आहे, ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, पाणी साचतं, त्या ठिकाणी सुद्धा पाणी उपसा जे पंप आहेत ते सुद्धा बसवण्यात आलेले आहेत. सकाळपासून जरी मुसळधार पाऊस असला तरी, समुद्र किनारा असला तरी त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे. सध्या खबरदारी जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे. नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा जो तो दिला जात आहे. मात्र या सकाळपासूनच्या पावसामुळे रस्ते वाहतूक सध्या मुंबईतील सध्या पाहायला गेलं तर सुरळीत पाहायला मिळते. मात्र रायगड असेल, नाशिक असेल, यासोबत पुणे असेल, मुळात पुण्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस जो तो कोसळत आहे. पुण्याच्या खडकवासला धरणात सुद्धा दरवाजे जे उघडण्यात आलेले आहेत, त्यामुळे तिकडे सुद्धा पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. तिकडच्या नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे असो, नाशिक असो, ठाणे असो, मुंबई असो, याशिवाय जे प्रमुख शहर आहेत, विदर्भ असो, मराठवाडा असो, या सगळ्याच्या पावसाची अपडेट, या सगळ्या जिल्ह्यातील पावसाची अपडेट जी आहे ती आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. या सगळ्या पावसाच्या अपडेटवरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.